श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 18 जून, वार मंगळवार आणि या दिवशी आलेल्या आहेत निर्जला एकादशी. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि वर्षातून एकूण 24 एकादशी येतात. प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तसेच निर्जला एकादशी ही सर्व एकादशींपैकी खूप महत्त्वाची आणि शुभ मानली जाते. या एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीच्या इच्छित मनोकामना या नक्कीच पूर्ण होतात आणि त्या व्यक्तीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. हे व्रत केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी ही नांदत असते असं म्हटलं जातं. म्हणून या निर्जला एकादशीला विशेष महत्त्व हे दिलं जातं. निर्जला एकादशीचं व्रत हे पाण्याचा थेंबही न घेता केले जाते. अनेक जण हे व्रत जे आहे तर ते कडक पद्धतीने करत असतात, परंतु ज्यांना शक्य नाही ते फलाहार घेऊन हे व्रत जे आहे तर ते पूर्ण करत असतात. हे व्रत इतकं प्रभावी आहे की या दिवशी अनेक उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आपल्याला या निर्जला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी घरातून अशी एक वस्तू ही बाहेर फेकायची आहे. ही वस्तू बाहेर फेकताच घरातील इडापिडा, नकारात्मकता, वाईट शक्ती, दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होईल आणि आपल्याला कधीही कशाचीही कमी पडणार नाही. असा हा एक अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आपल्याला हा उपाय उद्या संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते, दिवे लागण्याची वेळ असते, तिन्ही सांजेला आपल्याला हा उपाय करायचा आहे. 6 नंतरनं तुम्ही हा उपाय रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. हा उपाय जर आपण एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरात केला तर आपल्या घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील. घरात सतत आजारपण असेल तर ते देखील दूर होईल. घरामध्ये पैसा टिकत नसेल, सतत पैशांच्या अडचणी येत असेल, घरामध्ये कर्जाचा डोंगर हा वाढतच जात असेल, कितीही प्रयत्न करूनही कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, घरात सतत कटकट, मतभेद, भांडणे यासारख्या गोष्टी घडत असतील तर नक्कीच हा उपाय केल्याने घरातील सर्व अडचणी, दरिद्री, गरिबी ही नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय खूप सोपा आहे, परंतु अतिशय प्रभावी आहे आणि निर्जला एकादशीला हा उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला या उपायाचं 100% फळ प्राप्त होईल. तर उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत काळे उडीद. जे कडधान्यांमध्ये आपण काळे उडीद वापरतो तेच उडीद जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत. 11 उडीद जे आहेत तर ते तुम्हाला लागणार आहे. जर तुमच्याकडे उडीद नसेल तर तुम्ही थोडेसे काळे तीळ जे आहेत तर ते घेऊ शकता. यानंतरनं तुम्हाला घ्यायचे आहेत 2 लवंगा आणि 2 हिरवी वेलची. अखंड घ्यायच्या आहेत, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या या लवंगा आणि वेलची तुम्हाला घ्यायच्या नाहीत. अखंड 2 लवंगा आणि 2 वेलची जी आहेत तर ती तुम्हाला घ्यायची आहेत आणि 5 कडुलिंबाची पानं जी आहेत तर ती तुम्हाला घ्यायची आहेत. ही तीच कडुलिंबाची पानं जी आपण गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला लावत असतो तर ती कडुलिंबाची 5 पानं जी आहेत तर ती तुम्हाला घ्यायची आहे. आणि यानंतरनं एक अख्खं हळकुंड जे असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. या सगळ्या वस्तू तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. हातामध्ये घेतल्यानंतरनं तुम्हाला या वस्तू आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. यानंतरनं या वस्तू आपल्याला आपल्या घराच्या भिंतींना टच करायच्या आहेत. या टच करत असताना जय राम श्रीराम जय जय राम तुम्हाला या मंत्राचा जप करत हा उतारा जो आहे तर तो आपल्या घरातून करायचा आहे. घरात बाधित व्यक्ती असेल किंवा एखादी व्यक्ती सतत चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला आवर्जून या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत. यानंतरनं या वस्तू आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून देखील तुम्हाला वरपासून ते खाली
पर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर या वस्तू घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे। घराबाहेर गेल्यानंतरनं आपल्या घराची जी दक्षिण दिशा असते त्या दिशेला तुम्हाला या वस्तू फेकून द्यायच्या आहेत। फेकल्यानंतर तुम्हाला चुकूनही मागे फिरून पाहायचं नाही किंवा तिथे तुम्हाला थांबायचं नाही। सरळ तुम्हाला घरी यायचं आहे। हातपाय तुम्हाला स्वच्छ धुवून आपल्या देवघरातल्या देवांचं तुम्हाला दर्शन करायचं आहे। फेकताना कुणाच्या घरावर, कुणाच्या अंगणात किंवा कुणाच्या कपड्यांवरती फेकू नका। अशा ठिकाणी फेका की जिथे कोणी जात नाही किंवा त्या वस्तू कोणी घेणार नाही। अशा पद्धतीने तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या घरातून बाहेर फेकायच्या आहेत। हा उपाय करत असताना तुम्हाला कुणाशीही बोलायचं नाही। अगदी शांतपणे आणि मनामध्ये श्रद्धा ठेवून तुम्हाला हा उपाय तुमच्या घरामध्ये उद्या या निर्जला एकादशीला करायचा आहे। कडुलिंबाची पानं, उडीद, तसेच काळे तीळ, लवंग आणि वेलची, हळकुंड हे नकारात्मकता, वाईट शक्ती दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते आणि या वस्तू आपल्या घरातल्या व्यक्तींवरून, आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून उतरवल्याने आपल्या घरात असणारी सगळी इडापिडा जी आहे तर ती घरातून बाहेर जाईल आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल आणि आपल्या घरात लक्ष्मी ही प्रसन्न झाल्यामुळे आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। म्हणून तुम्ही हा उपाय उद्या संध्याकाळी नक्की करा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।